हरी देवती बळे धरिला सायासे कोरोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वय जनार्दन तेचे झाले तुका म्हणे यासी नचले तातडी अनुभवे गोडी येईन कडो पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वय जनार्दन तेची झाले महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्र हे समागते तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम सर्वमंगल्य ही मांगल्य शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबकी गौरी नारायणे नमस्तुते विठ्ठला विठ्ठला बोल भवानी माता की हला विठाला देवती बळे धरिला सायासे करुनिया नाश उपाधीचा ऐका विकू कमी करा वैराग्यांचे महामेरू ज्ञानियांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु हे लोकातीन तारू चैतन्याचा चितकळा वैराग्यांचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज बोलले आम्ही 5 कामं केले पांडुरंगाचं दर्शन झालं आणि स्वतः तुकाराम महाराज हे पांडुरंग स्वरूप झाले कोणते कोणते 5 कामं केले बल संपादन केलं 1 सायास केले 2 उपाधीचा नाश केला 3 धातू धिकारिले 4 आणि जन धिकारिले 5 असे 5 कामं केले आणि तुकाराम महाराज पांडुरंग स्वरूप झाले तद्वत पावन पवित्र आणि सुंदर आपल्या या पांगरा गावामध्ये चाललेला अखंड आहे नाम सप्ताह विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठा या निमित्तानं आणि नवरात्र महोत्सव हा उत्सव आपल्या गावामध्येच अनेक वर्षापासून चालू आहे आणि त्यानिमित्तानं सर्व जमलेले आमच्या बहिणी माय मावशी नाना तात्या काका बालगोपाळ उपस्थित आहेत विशेष उपस्थिती आपल्या वसमत तालुक्याचे वैभव गोड पक्वाद वादक आमचे मोठे दादा मदन बाबा या ठिकाणी उपस्थित त्यांना धन्यवाद गायन सम्राट आमचे चोंडीचे मामा आहेत माऊली महाराज हिरडगावकर आहेत नारायण मामा आहेत सुभाषदाजी आहेत अगदी आपले आमच्यासोबत आलेले गोविंद महाराज आहेत नागेश महाराज आहेत हां अगदी आबा आहेत सर्व बालासाहेब आहेत यूट्यूबवाले चॅनल आहेत आणि एवढी सुंदर आरती करणारी या ठिकाणी बघा मला तर वाटते 2च ठिकाणी अशा आईच्या आरती होत असतात एक तुळजापूरला आणि दुसरं म्हणजे आपल्या गावात विठाला आनंदानं आरतीचा उत्सव या ठिकाणी होत आहे सिस्टीमवाले चांगले 1 नंबर आहेत जरा जरा तुम्ही पुढं सारखा थोडे जरा अलीकडे मला दिसू द्या तुम्ही हां जावई सारखा पुढं तुम्ही अलीकडे हां या अलीकडे
अलीकडे या बरं जरा जरा. हा, टाळी वाजवा. विठाला विठाला. हे नवरात्र महोत्सव महाराष्ट्रभर नाही, भारत देशात नाही तर विदेशात सुद्धा या ठिकाणी देवीचा उत्सव होत आहे. नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा. 9 दिवस 9 प्रकारच्या भक्ती म्हणजे नवरात्र महोत्सव आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादया सेवनम अर्चनम वंदनम दास्य सकळम आत्मनिवेदनम. ह्या 9 प्रकारच्या भक्ती म्हणजे या नवरात्र आहेत. 9 दिवस 9 उपासना करणं. 9 साड्या बदलायचं कुठं सांगितलं नाही. 9 दिवसाच्या नवरात्र या ठिकाणी भक्ती करायची आहेत. आणि हा उत्सव चालू आहे. आदिशक्ती माईचा उत्सव चालू आहे, सर्वांना माहितीच आहे. 51 पीठ वारकरी संप्रदाय सांगितलेले आहेत. देवी भागवतामध्ये 108 पीठ आहेत आणि त्यापैकी मंडळी 3.5 पीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूरला तुळजापूर, माहूर आणि सप्तशृंगी माता हे अर्धपीठ आहे. जिथं महादेव आहेत आणि देवी आहे ते पूर्ण पीठ आहे. आणि जिथं फक्त देवी आहे आणि महादेव नाही ते काय आहे? अर्धपीठ आहे. सर्व महिला आमच्या बहिणी बसलेल्या शक्ती आहेत. ह्याच म्हणजे अन्नपूर्ण माता आहेत, ह्या तुळजापूरची आई आहेत, ह्याच जगदंबा माता आहेत. आणि त्या म्हणून शक्ती आहेत. महिलांना काय म्हणतात? शक्ती म्हणतात. आबा ते म्हणतात महाराज महिलांना जर शक्ती म्हणतात तर पुरुषांना काय म्हणतात? तर पुरुषांना सहनशक्ती म्हणतात. अशा उत्सव चालू. किती भीती असती. 2 वर्षाखाली सकाळी 7 वाजता पेपर घेतला पत्नीनं. म्हणली मालक, म्हणले काय झालं? आहो म्हणली काय आनंदाची बातमी. म्हणले काय झालं? म्हणले शनी शिंगणापूरला महिलांना दर्शन नव्हतं ना शनी शिंगणापूरला. मग आजपासून सरकारनं मान्यता दिली की महिलांना सुद्धा शनिदेवाचं दर्शन आहे. वाचा पेपर. आणि मग मालकानं चष्मा काढला, ते पेपर जवळ घेतला, शनिदेवाकडे बघितलं आणि सांगितलं शनिदेवा तुम्हाला आता कळण 7:30 कशाला म्हणतात. विठाला असू द्या, पाऊस पड्यामुळे मिळ लागला. पण या ठिकाणी हा उत्सव चालू आहे देवी मातेचा. आणि हा मेन सप्ताह जो आहे तो विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठेचा आहे. आणि तुकाराम महाराज म्हणले आम्ही 5 कामं केले आणि देव स्वरूप तुकाराम महाराज झाले. बरं काय मंडळी, हा असे बल संपादन केलं पहिल्यांदा. ज्ञानेश्वरीमध्ये बाळासाहेब 5 प्रकारचे बल सांगितले. किती प्रकारचे? 5. कोणतं बल आहे? हा विवेकाचं बळ 1, ज्ञानाचं बळ 2, वैराग्याचं बळ 3, योगाचं बळ 4 आणि भक्तीचं बळ 5. आता विवेक कशाला म्हणतात? माऊली सांगतात सार काय, आसार काय, खरं काय, खोटं काय, हिताचं काय आणि अनहित काय असं माणसाला कळणं याला म्हणतात विवेक. ज्ञानोबराने एक पक्षी दिसला विवेकी ज्ञानेश्वरीमध्ये. आता विवेक कशाला म्हणतात आहे का? राजहंस नावाचा पक्षी. त्या राजहंस नावाच्या पक्षासमोर 1 लिटर दूध ठेवलं. बर. आणि त्या 1 लिटरामध्ये 1 लिटर पाणी टाकलं आणि माऊली म्हणतात त्या राजहंस पक्षाला ते प्यायला दिलं. तर तो राजहंस काय करतो? दूध पिऊन घेतो आणि पाणी जशाला तसं ठेवतो. सल्लेले पै जैसे एक होनी मिनली असे परी निवडून राजहंसे वेगळे की जे वेगळं करणं याला म्हणतात विवेक. असं विवेकाचं बळ सगळ्याकडनं आहे. माणसं हुशार झालेत, गावात शहरमध्ये गेल्यावर हुशार झालेत, पण तेवढा विवेक राहिला. आता साधी सुबादाची माणसं हुशार नाहीत. आमच्या गावात एक जणाचं डोकं दुखलं. काय दुखलं पोरा हो? डोकं दुखलं. असं डोक्याला हात लावून बसलं. एका मामाला विचारलं मामा म्हणले काय? माझं डोकं लय दुखाले, डोकं कशाने राहीन? मामाचं त्याचं 5 वर्षापासून भांडण चालू होतं आणि मामाला विचारलं मामा माझं डोकं कशाने राहीन? मामा म्हणले काय नाही, गाढवाच्या पाया पड लगेच तू डोकं राहीन. ते म्हणला मामा करा पाया पुढं. ज्याच्या म्हणजे विवेकाचं बळ. विवेका सागरा Saka
संत जनाबाई आपल्या गंगाखेडचा बोलल्या, विवेका सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरी ज्ञानोबराने सांगितलं नाही विवेक. आता कसं आहे आबा, हे ज्ञानेश्वरी गाथा, हनुमान चालिसा, भागवत, स्कंद पुराण, मार्कंडे पुराण, शिवमहापुराण, गणेश पुराण, कार्तिक पुराण, देवी पुराण, हे कशासाठी पुराण व्यासांनी लिहिले किंवा अनेक संतांनी लिहिले? याच्यासाठीच आहे की आपला अविवेक जावा आणि सगळे माणसे विवेकी. आपण ग्रंथ आणतो, गाथा ज्ञानेश्वरी पंढरपुराण आळंदीत आणतो, जे घरी आणून बांधून ठेवतो ते पुन्हाच्याकडे बघत नाही. एक वाक्य लिहून घ्या, ग्रंथ इसलिए नहीं होते कि वो घर में आकर बांध कर रखिए, ग्रंथ तो इसलिए होते हैं कि जीवन की आज्ञान की ग्रंथियां छूट जाए. ग्रंथ इसलिए होते हैं म्हणजे आज्ञा निघून जावं, ज्ञानाची प्राप्ती व्हावी. माणसं तर वाच. एका मुलाला विचारलं, आई म्हणजे काय बाळू? म्हणजे आई तू नेहमी पप्पाचे 500 200 रुपये 300 रुपये चोरतीस आणि ग्रंथातच काऊन लपून ठेवतीस? आईने सांगितलं, बाळा ग्रंथाला कोणी हात लावत नाही. विठाला विठाला हे जे ग्रंथ आहेत हे कशा करता आहेत? हे ज्ञानी होण्याकरता. सगळ्याकडे विवेक नाही बाबा. म्हणजे दुसरं बळ म्हणजे ज्ञानाचं बळ. ज्ञानानं सुद्धा देवाला आपलं करता येते. ज्ञानोबराय म्हणजे जरी आतिंद्रिय लाहीजे ज्ञान बळ, पण आता ज्ञानाचं बळ ज्ञानाकरता काय करा? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवया. गुरुची काय वाचन मनन सेवा करावं लागते, तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होते. पहिल्यांदा काय करायचं? सेवा करायची, बर. पुन्हा त्यांना दंडवत घालायचा, बर. आणि नंतर प्रश्न विचारायचा. असं का दिलेलं आहे? याचा अर्थ असा आहे, जेत ज्ञानाचा कुरवठा तेत सेवा हा दारवंटा. पहिल्यांदा सेवा करायची. आता सगळ्याला हवा करा वाटली पण सेवा करा वाटली. प्रत्येक जणाला काय करा वाटली? हवा करा वाटली पण काय करा वाटणं? सेवा. आणि कोणाला काम सांगायचं सुद्धा राहिलं नाही. त्या भाववाढीत जमिनीची. एका पोराला कालच मिळालं, पाणी घेऊन ये. मला मारा तुम्ही काय समजाले? मला काय आलं? 2 एकर रानमोर रोड टच झाले. मला मी सांगतो पाणी. हे मला काय सांगायचंय की त्या ठिकाणी ज्ञाना करता गुरुची काय वाचन मनानं सेवा करावं लागते. गुरु दाविलिया वाटा येवनिया विवेक तीर्थ तटा भुवनिया मळकटा बुद्धीचा जेने आईशी गुरुकृपा उखा उजळली ज्ञानाची ओत परी पडली साम्याची रिद उघडली तयाची दृष्टी मनोनी जाणतेने गुरु भजीजे. मन गुरुची काय वाचन आपण जर सेवा नाही केली तर जे ब्रह्मज्ञान आहे अहम ब्रह्मास्मी तत्वमसी मी तो वासुदेव असं ज्ञान प्राप्त होणार नाही. मग त्या ठिकाणी विवेकाचं बळ सगळ्याकडे नाही, ज्ञानाचं बळ नाही. म्हणले ज्ञानोबराय म्हणले अंगी वैराग्याचं बळ आहे. म्हणले वैराग्य बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. वैराग्यासारखं जगणं अवघड आहे. काय याची वैराग्याची व्याख्या सांगितली ज्ञानोबरायनं? धडाडीत लोहरसी उडी न घालवे जैसी न करवे उसी आजगराची. किती जरी झोप लागली एक पाहुणा मला आपल्याला उशी शिव झोपच येत नाही. म्हणजे आजगर झोपलेला आहे तुम्हाला द्याचा उशीला कोण घेईन का? नाही. म्हणजे लय तहान लागली चहा पिल्याशिवाय मला जमतच नाही. पाणी चहा घेतल्याशिवाय म्हणजे लोखंडाचा रस घेतलाय कोणी पिईन का? नाही. म्हणजे धडाडीत लोहरसी उडी न घालवे जैसी न करवे उसी आजगराचे. तर काय पुढचे शब्द आहेत माऊलींचे? हा त्रिवर्गो आयसेनी सांडणे जैसे ओमुनिया सुने आताची गेली. जसं सुना म्हणजे कुत्रा, कुत्रा लक्षात आला तुमच्या. ओमोनिया म्हणजे उलटी करून गेल्यानंतर ते चकट बघितल्यानंतर जसं माणसाला किळस येते तसं त्या ठिकाणी मंडळी कोणतंही पद भेटल्यानंतर त्याची किळस येणं याला म्हणतात वैराग्य. म्हणजे बोलणं सोपं आहे पण करणं काय आहे? मोतीराम महाराजांनी आबा 10 रुपयासाठी बनेल काय टाकली? जाळून टाकली. म्हणून त्यांचं सगळीकडे नाव झालं. 500 रुपयासाठी आम्ही 2दा फोन लावतो म्हणून सप्ताह संपन्न महाराजांना सगळंच याला म्हणतात वैराग्याचं बळ नाही, ज्ञानाचं बळ सगळीकडे नाही, विवेकाचं नाही. म्हणले योगाचं बळ आहे. योगाचं बळ आहे पण ते सुद्धा यम नियम ध्यान धारणा प्रत्याहार समाधीपर्यंत जाऊस तर टिकणं अवघड आहे. योग सुद्धा अवघड आहे. योग या विधी नेनेनो हे मग सगळे सोपं आणि चांगलं आहे. भावनेचं बळ, नामस्मरणेचं बळ, अनन्यतेचं बळ, भक्तीचं बळ. तुकाराम महाराज म्हणजे आम्ही भक्तीचं बळ संपादन केलं आणि देवाला पकडण्याचं काम केलं. देवती धरिला सदासे, देवती धरिला सदासे,
सायास लक्ष द्या बरं का नाना बल संपादन केलं कोणतं भावनेचं भक्तीचं नामस्मरणाचं अनन्यतेचं बल संपादन खरं देवाला भावच आवडतो काही नलगे एक देवाकारणे अंतरीची घेतो पत्रम पुष्पम फलम तोयम पै भक्ती मे एक जाणे येत साने थोरन म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलत या बाकीचं काय लागत नाही देव असो का देवी असो त्यांना भावच लागतो मी तुळजापूरला गेलतो दर्शनाला आणि तिथं गेल्यानंतर सुभाषदाजी पूर्णाचाही नैवेद्य होता एक आणि 8 खोरी मेंढीचा सुद्धा नैवेद्य होता आता 8 खोरी मेंढी कशाला म्हणतात जी मेंढी गरोदर आहे तिच्या आता हिची 4 पाय गरोदर मध्ये तिचा एक मुलगा असणार किंवा तिचे 4 याला 8 खोरी मेंढी म्हणतात ते भोपळे असतात तिथं त्यांची शेवण्याला भोपळ्यांना विचारलं भोपळेश्वरा म्हणले बोला देवीला हे कस काय म्हणले महाराज हे देवीला नाही मग पूर्णाचा नैवेद्य देवीला आहे मग आणि देवीच्या पायाखाली जो दैत्य आहे राक्षस दैत्याकरता ही मेंढी आहे म्हणजे देवीला पूर्णाच्या पोळ्यात लागतात दैत्याला मेंढी लागते विठाला तुमच्या लक्षात आलं आहे का नाही मला काय सांगायचं की देवाला भाव लागतो बाकीचं काही लागत नाही फार गोड कथा आहे लक्ष देऊन ऐका अंतःकरणामध्ये ज्या क्षणाला मंडळी भाव तयार झाला प्रेम तयार झालं पंढरीनाथाविषयी पांडुरंगाविषयी त्या क्षणाला देव प्रगट होतो कंठी प्रेम दाटे कंठी प्रेम दाटे सांगतात आमचे अंतःकरणात ज्यावेळेस बाळासाहेब भाव होईल त्याच देव त्या ठिकाणी भाव ज्याची गाठीन त्याशी लाभ ऐका एक बिल्वमंगल नावाचे साधू त्यांचे दोन्ही डोळे गेल्यामुळे आबा त्यांना सूरदास महाराज म्हणतात 12 वर्षापासून ते कृष्णाचे भक्त होते हातात माळ घ्यायचे सतत कृष्णाचा जप करायचे श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण दोन्ही डोळ्यांना आंधळे आणि नामस्मरण त्यांचं श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण अखंड त्यांचं नामस्मरण 12 वर्ष झाले नामस्मरण पण देव काय स्वप्नात नाही आला देवाचं काय दर्शन झालं नाही आणि मग सूरदास महाराजांनी विचार केला कृष्णा कन्हैया अरे तुला मला दर्शन झालं नाही मी तुझं कधी दर्शन घ्यायला वृंदावनला आलो नाही मग आता मीच जातो वृंदावनला आणि बाकी बिहारीचं म्हणजे कृष्णाचं दर्शन घेतो ऐका बरं काय आणि हातामध्ये काठी घेतली दुसऱ्या हातात माळ आहे आणि वृंदावनाच्या दिशेनं वृंदावनला पायी पायी निघाले सूरदास महाराज श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण 62 वर्षाचं वय असणारं सूरदास महाराजांचं आता उतरत्या वयामध्ये श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण निघाले लोकांना वाट विचारलं मामा रस्ता कुठं चाललाय म्हणजे वृंदावनला तात्या रस्ता वृंदावनला श्रीकृष्ण जय कृष्ण 13 दिवस असे चलत गेले आणि घनदाट आरण्य लागलं रात्रीचे 6 वाजले
श्रीकृष्ण जय कृष्ण. गाव संपलं, गंधात आरण लागले. 7 वाजले रात्रीचे आणि मोठमोठाले झाड आणि अशा रस्त्यानं, जंगलाच्या रस्त्यानं 7:30 वाजले. श्रीकृष्ण जय कृष्ण. माणसं नाही, जनावरांचा पत्ता नाही आणि हे मोठमोठाले झाडं असणारे त्या अरण्यामधून चालू लागले. आणि समोर आता मायबाप 5 पावलं टाकले तर समोर त्याच रस्त्यावर, त्याच वाटेवर एक खोल विहीर होती महाराज. खोल विहीर असणारी. आणि सुरदास महाराज चालले श्रीकृष्ण जय कृष्ण. आता 5 पावलं टाकले की त्या विहिरीमध्ये पडणार. रुक्मिणी मातेनं सांगितलं, देवा. म्हणजे काय रुक्मिणी? म्हणजे तुमचा भक्त सुरदास तुमच्या दर्शनाला आला देवा. मग आहो ते विहिरीमध्ये पडन, धरा त्याला. म्हणजे थांब रुक्मिणी. 2 पावलं चले श्रीकृष्ण जय कृष्ण. पुन्हा 1 पाऊल चला श्रीकृष्ण जय कृष्ण. पुन्हा 1 पाऊल श्रीकृष्ण जय कृष्ण. आता 1 पाऊल टाकल्या विहिरीमध्ये पडणार. त्या क्षणाला भगवान कृष्णाने एका गुराख्याचं, गाय राखणाऱ्याच्या मुलाचं रूप घेतलं. त्या क्षणाला प्रगट झाले. बाबाच्या दंडाला धरलं, बाजूला वळलं. वीर पाठीमागं गेली सज्जनांनो. आणि समोर, विहिरीच्या समोर रस्त्याला लावलं. म्हणले, बाबा दिसत नाही का तुम्हाला? नाही म्हणले, बेटा मला दिसत नाही, दोन्ही डोळ्यांना आंधळा आहे. अहो विहिरीमध्ये पडले असते. म्हणले, दिसतच नाही मला. पण मंडळी त्या ठिकाणी आंधळे माणसं असतात ना, हा, ते काय करतात, ते तेचा हात दुसऱ्याच्या हातात देत नाहीत. मग ते आपला हात त्याच्या हातात घेतात. सुरदास महाराजांनी भगवान कन्हैयाचा, कृष्णाचा हात आपल्या हातात घेतल्याबरोबर त्या ठिकाणी आनंदाच्या लकिऱ्या हृदयातून येऊ लागल्या. डोळ्यातून अश्रूंच्या धारा आनंदाच्या उलल्या. अरे लाखो लोकांचे हात मी हातामध्ये घेतले, पण असा आनंद, असं सुख मला कधी समाधान प्राप्त झालं नाही. ज्या तिथं जनावरांचा आवाज नाही, माणसांचा आवाज नाही. आणि पोरग कसं एकदमच आलं, त्यांच्या लक्षात आला पोरग नाही तर हा माझा आराध्य दैवत, माझा कृष्ण आहे. म्हणजे बाबा सोडा. बाबांनी धरलेला हात, सोडा हात. म्हणले सोडत नाही. अहो सोडा. म्हणले सोडत नाही. त्या बालकाने कृष्णाला विचारलं, बाबा माझा तुम्ही हात का सोडत नाही? काय उत्तर दिलं साधून सांगितलं, अरे देवा, ज्याचा हात धरण्याकरता मी वृंदावनला निघालतो तोच माझ्या हातात आला, तुझा हात कसा सोडू आता? आणि मंडळी हात सोडायला तयार नाहीत. पण देव कसा आहे? बलम बलवताम चहम. देव बलवान आहे, देव सामर्थ्यवान आहे, देव ताकदवान आहे. देवानं बल लावलं आणि स्वतःचा हात सोडून घेतला. काय बाबा? म्हणले ना हात सोडत नाही. घेतला का नाही हात सोडून? काय उत्तर दिलं साधून सांगितलं, अरे कृष्णा कन्हैया देवा, अरे तू बलवान आहे, तू शक्तिमान आहेस, तू माझ्या हातातून निघून गेलास, पण नामस्मरणाच्या जीवावर, भक्तीच्या जीवावर माझ्या हृदयात तुला पकडून घेतलेला आहे. माझ्या हृदयातला जाऊन दाखव, त्यावेळेस तुला महान पुरुष समजेन. म्हणजे आपल्या भक्तीच्या जीवावर, नामस्मरणाच्या जीवावर सुरदास महाराजांना कन्हैयाला, कृष्णाला, त्या देवाला आपल्या हृदयात पकडून ठेवलं. हस्तो मी छोपे यातोशी बलात् कृष्णम किमत भूतम. म्हणजे मला काय सांगायचं आहे की देवाला सुद्धा हृदयात बांधून ठेवता येते भक्तीच्या जीवावर. विठाला विठाला. म्हणून देवतीही बळे. कोणतं बळ? भावनेचं बळ. आमचे गुरु महाराज दुसरं उदाहरण सांगतात, ज्या क्षणाला तुमच्या अंतःकरणात भाव तयार होईल त्या क्षणाला देव प्रगट होतो. लक्ष द्या. एक रामाचा भक्त होता. रामाची पूजा करायचा, आरती करायचा, पेढे ठेवायचा, राम राम भजन करायचा. 12 वर्ष त्यानं रामाची भक्ती केली, पण रामाचं काय दर्शन झालं नाही. राम त्याच्या स्वप्नात सुद्धा आले नाही. त्याने विचार केला माझे 12 वर्ष फुकटच गेली. मग रामाची मूर्ती उचलली. त्याच्या लक्षात आलं रामाचं काम एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. आणि एखादाच भक्त असेल माझा कधी नंबर लागल. रामाची मूर्ती उचलली आणि खाली ठेवली. वसमतला बाजारात गेला आणि कृष्णाची मूर्ती घेऊन आला आणि कृष्णाची पूजा सुरू झाली. श्रीकृष्ण जय कृष्ण. 3ऱ्या दिवशी त्याचा मित्र गोव्याला गेला, येताना त्यानं अत्तर आणलं, 10,000ची छोटी बॉटल. म्हणजे भैया धर तुला अत्तर. त्यानं अत्तराची बॉटल घेतली. मला लावण्यापेक्षा माझा देव कृष्ण आहे, कृष्णाला लावतो. त्यानं अत्तर घेतलं आणि कृष्णाला लावलं. सऱ्या खोलीमध्ये सुगंध सुटला. त्याला वाटलं एवढ्या मागाचा अत्तर आहे, ह्या अत्तराचा श्वास घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? म्हणजे कोणाचा? एक माझा देव कृष्ण आणि त्यांचा भक्त मी. म्हणजे खालच्या रामाचं काय काम आहे? कापसाचे 2 बोळे घेतले आणि रामाच्या नाकात घातले. त्या क्षणाला रामप्रभू धनुष्य घेऊन प्रगट झाले. यानं सांगितलं, रामा
12 वर्ष तुमची सेवा केली, माझ्या स्वप्नात नाही दर्शन, आता कसे प्रगट झाले? काय उत्तर दिलं देवानं? रामप्रभू सांगितलं, भक्ता तू माझी 12 वर्ष सेवा केली, एक आकृती आहे म्हणून, एक मूर्ती आहे म्हणून, पण या क्षणाला तुला वाटलं राम सुद्धा सुगंध घेऊ शकतो म्हणून तुझ्याकरता प्रगट झालो. म्हणजे अंतःकरणात ज्या क्षणाला तुमचा भाव तयार होईल त्या क्षणाला देव प्रगट होतो. म्हणून देवतीही बळे धरिला सायासे. अनेक उदाहरणं अशी आहेत की ज्या ठिकाणी तुमचा भाव तयार झाला मंडळी त्या ठिकाणी देव तयार होत असतो. म्हणून भाव पाहिजे देवावर, का नाही? मग देवतीही बळे धरिला सायासे. बघा दुसरं आहे बल संपादन केले 1 आणि सायास केले 2. कोणतंही क्षेत्र असो त्याच्यात 2. आपण सायास कुठं करतो? सायासे करीसी प्रपंच. आपण इकडं सायास करतो, वाटते हे वाढाव ते वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य मोबाईल. अशा प्रकारचं काय व्हावं? माझं वाढत राहावं. किती पळापळी आपलं त्याच्या पुढं याच्या पुढं. कशा करता? संपदा. माणसाची आशा कधी संपत? लहान पोरगा असू द्या तर मोठा माणूस असू द्या, आबा आशा किती असते. आमच्या गावामध्ये एक म्हातारे बाबा आजारी पडे, श्रीमंत म्हातारा होता, आजारी पडे. मग येताना पाहुणे काय करायचे सुभाषदाजी? कोणी 1 किलो सफरचंद आणायचं, कोणी केळं आणायचं, कोणी चक्कू आणायचं, कोणी काजू आणायचं, कोणी बदाम आणायचं. आणि 3-4 नातू होते. मग बाबा म्हणायचे नातवांनो इकडे या, आणि सगळ्याला बदाम द्यायचे, काजू द्यायचे, केळं द्यायचे. पोरं खुश झाले. 2-2 किलो वजन वाढले त्यांचे 2 महिन्यात. पोरं खुश म्हणले. बाबाकडे गेले की खाला कमीत नाही. बाबाची तब्येत ठणठणीत झाली. बाबा बोलू लागले, काठी घेऊन चलू लागले. मग नातेवाईक बंद झाले. मग एक नातू गेला, मला बाबा काजू बदाम कुठे आहेत? म्हणजे कशाचे काजू बदाम? आता मग दुखणं राहिलं, मला कोणी आणत नाही आता. म्हणले मग कधी आणतात तुम्हाला? म्हणजे आजारी पडल्या. म्हणजे मग बाबा तुम्ही कधी आजारी पडणार? म्हणजे आपण काय असते आशा. दिलं किती? एक माणसाला संकट पड, पैसेच नव्हते तिच्याकडे. त्याने सांगितलं लोकांना मागण्यापेक्षा आपण देवालाच मागू. त्याने एक असा फुगा केला आणि त्या फुग्यामध्ये 10,000 रुपयाची चिठ्ठी लिहिली, देवा मला 10,000 रुपये द्या. आणि ते फुगा सोडायचा. रोज फुगा सोडताना योगायोगानं ते फुगा गावातल्या बाहेर सरपंचाचं घर होतं, त्या माडीवर जाऊन फुगा अडकायचा. सरपंचानं रोज बघायचं त्या माणसाचं नाव आणि देवा मला 10,000 रुपये द्या. 5-6 दिवस ते फुगा तिथे अडकाला. सरपंचाला दया आली. म्हणजे 10,000 तर नाही पण 5,000 रुपये देऊ गरीबाला. सरपंचच्या घरी गेले. म्हणले या नाना बाहेर या. नाना बाहेर आले. म्हणजे माझ्यातर्फे तुम्हाला 5,000 रुपये राहू द्या. महाराज नानांना 5,000 रुपये गेले, आतमध्ये आणले. म्हणजे देवा तो चांगलं केलं नाही. मग तो 10,000 रुपये सरपंचाच्या हातात उगत दिले. काय झालं? तू 10,000 दिले आणि त्याने मला 5,000 आणले. तुमच्या गावात नाही, माझ्या गावात. म्हणजे किती जरी आशा वाढली तर माणसाचं काय काय माणसं आशा खतरनाक असतात. गोविंदराव महाराज आपला कोणाशी संबंध नाही, काय कोणाच्या आध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, कोणाच्या घरी नाही, कोणाच्या दारी नाही. गावातला सप्ताह होऊन गेला, मला माहित पण नाही. ऐकताय ना? आपण जे सायास करतो कुठं? प्रपंचामध्ये, संसारामध्ये. पण सायास कुठं करावे? 4 प्रमाणात तुम्हाला ऐकायचे आहेत. कुठं सायास करावे? देव पहावया गरीब सायास, दुसरी हे आस नाशिवंत, दुसरी हे आस नाशिवंत. भविष्यावर काही घालू नये, भविष्यावर काही घालू नये. भविष्यावर काही आपुल्या हिताचं करावे सायास, येथे आली याचे मनुष्यपण, येथे आली याचे मनुष्यपण.
प्रमाण ऐकलेत गाथ्यामधले. देव पहावया करीवो सायास, सायास केलिया वाचून ते नाही, आपुल्या हिताचे करावे सायास, आणि सायासाची जोडी माझे तुमचे. आता परमार्थ काही सोपं नाही महाराज, त्याला सायास करावं लागतात, दिवसाचा रात्र करावं लागते. मग कोणीच बाळासाहेब म्हणले सगळ्या उपचार आपल्याला आचरण शुद्ध करून सगळं वागावं लागते, त्यावेळेस देवाची प्राप्ती होती. बोल बोलता वाटे सोपे आणि करणे करिता, म्हणजे तिथपर्यंत जाण्याकरता खूप सायास करावं लागतो. तुकोबारायनं ज्ञानोबारायनं अखंड भजन केलं. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी अहो संसाराची होळी केली, त्यावेळेस त्यांना देव प्रगट झाला मंडळी, नंतर त्यांचं दर्शन झालं. म्हणून इथं सुद्धा सायास करावं लागत असतात. देव तीही बळे धरिला सायास, प्रयत्न करावं लागते. दिवसाची रात्र हाडाचे काढ, त्या देवाची रात्रंदिवस भजन करावं लागते, पंढरपूरची वारी करावं लागते, निष्ठेने एकादश धरावं लागते, नामस्मरण करावं लागते, विश्वासानं श्रद्धेनं ज्ञानेश्वरी गाथा वाचावं लागते. त्यावेळेस आपण करत नाही तर असं नाही, पण तेवढं करत नाही जेवढं आपण प्रपंचाकरता आपल्या स्वतः करता पळतो तेवढं देवा करता किती पळापळी. आता तुम्ही काय मी एका नाही, मला फक्त उभा केला आणि तुम्ही खाली बसलात, किती पळापळी करावं लागते. पोराय मांड्या घाला एकदा, सावधान जम. मला सुभाषदाजी तुमचं मला एवढं गाव आवडत आहे तुम्हाला सांगतो मी. कमीत कमी 100 कीर्तन होता असे नाही, 150 पंक्ती होत्या आपल्या तुमच्या गावात. मग या दोन्ही पोरी मी तुमच्याच गावात देणार आहे, म्हणजे स्वयंपाक करायचं कामच नाही. खरंच डोळे भरून येतात तो माणसं काही करतात, पण एवढे कीर्तन विठाला विठाला ऐकवायला तरी धन्य झालं बापा. विठाला विठाला सायास नाही तर काय सगळे. आता नवरात्रात त्या पावसामुळे 6 तारखेमध्ये महाराज येऊत नका, मी नाहीत नाही. सकाळी मी सुभाष म्हणलं कसं काय, म्हणजे डायरेक्ट मंडपात या तुम्ही. हे सायास नाही तर काय सर्व. म्हणून मला काय सांगायचंय, परमार्था साय आपण सायास करतो. कुठं सायास करीशी, सायास करीशी प्रपंच दिननेशी, हरिसी जावसे कवयाने आपण सायास किती आस, सर्व सुखाची आशा जन्म गेला. कुठं इकडं तिकडं नाही बरं काय, तिकडं जरासं केलं तरी वाटते स्टेटसला फोटो दिसला पाहिजे. म्हणजे ऐकताय काय ज्ञानोबरायनं उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराय म्हणले नालीमध्ये सर्पानं बेंडूक असते ना, बेंडकाला पकड आणि असं पूर्ण गिळून आलंय, फक्त बेंडकाचे डोळे दिसालेत बाहेर. आता बेंडूक कसं असं ट्रॅक्टर सारखं असतं, पाठीमागून जाड असते आणि पुढून दंबुळूक असते. ट्रॅक्टरचे मोठे टायर असतात तसं ती बेंडूक, त्याला सगळं गिळलंय सर्पानं, राहिलेत की ते फक्त आता लाईट पुढची म्हणजे डोळे तेवढे. तरी समोरून एक माशी दिसायली आणि बेंडूक कशाला धरायले त्या माशीला. काय ज्ञानोबरायचे शब्द आहेत. हो ज्ञानोबराय म्हणले हो दरदूर गिळजत असे उभा, कि ते माशियाला की वेटाळी जिभा, तैसे प्राण या कवन लोभा, वाढविती तृष्णा. म्हणजे पूर्ण गिळलेलं सर्पानं कोणाला, बेंडकीला, तरी जीभ बाहेर काढले बेंडकी कोणाला खाण्याकरता, माश्याला दान. गुरुवारी आमचे राऊत महाराज सांगतात, या दृष्टांतामध्ये ज्ञानोबराला काय सांगायचे, ते साप सांगायचा आहे का, बेंडकी सांगायची का, माशी सांगायची, काय सांगायचं. यांना माणूस सांगायचा आहे. आपला आयुष्य संपत जरी आलं तर माणसाची आशा संपत नाही. सकाळी द्या ना कोणी आपल्या सोबत येणार सुद्धा. साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, अर्धांगी बढ़ेगी तो केवल मकान तक, परिवार के लोग चलेंगे मसान तक, बेटा भी हक निभाएगा केवल अग्निदान तक.
इससे तो आगे, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा, अकेला रहेगा। हो, म्हणजे काय सांगायचे मला, म्हणून सायास तिकडं न करता सायास कुठं करावं माणसानं, इकडं करावे तुकाराम महाराज सायास केले, देवतीही बळे धरिला सायास आणि करुनिया नाश उपाधीचा। तर भाऊसाहेब उपाधी कशाला म्हणतात, संत देव आणि ग्रंथ सोडून बाकीच्या सगळ्या काय आहेत, ह्या नाव आडनाव हे सगळं बाकीच्या उपाध्याच आहेत। मग साधक कोणाला म्हणतात, साधकाची दशा उदास असावी आणि उपाधी नसावी अंतर्वाही। जरा 4-5 वया सांगतो ज्ञानेश्वरीतल्या, उपाधी कशाला म्हणतात आणि चैतन्य ब्रह्म कशाला म्हणतात आतमध्ये, नासतो विद्येते भाव ना भाव विद्येते स्वतः, या पदा बोलताना ज्ञानोबा आहे म्हणजे या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत, शिकारी ते सल्लेली पै जैसे एक ना तरी जाणवेचे आईनी, करिता ददी कडसणी मग नवनीत निर्वाणे, जसे दैसे विभूस एक वट उपनीत राय घनवट, उडे ते फलकट जाणवाले तैसे विचारिता निरसले, हे प्रपंच सहज सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानी असे। घुसळण केल्यानंतर ताक आसार आहे आणि लोणी काय आहे, सार आहे। सोयाबीन काढल्यानंतर ते फलकट धुऱ्यावर आहे, सोयाबीन आपल्या खरी, त्याप्रमाणे प्रपंच हा उपाधी आहे आणि उपाधी मधला देव आपला आहे। करुनिया नाश उपाधीचा, देवती बळे धरिला सायासे, करुनिया नाश उपाधीचा, असा उपाधीचा ज्यांनी नाश केला, सायास केले आणि बल संपादन केलं आणि नंतर देवाची दर्शन त्यांना प्राप्त। म्हणजे महाराज झालं का इतक्या तुम्हाला देवाचं दर्शन, नाही म्हणले अजून 2 काम केले दुसऱ्या चरणात। पूर्वपक्षी धातू धिक्कारिले टाळी टाळी, पूर्वपक्षी धातू धिक्कारिले पूर्वपक्षी धातू धिक्कारिले, वा वा, पूर्वपक्षी धातू धिक्कारिले, धातू धिक्कारिले जन आणि स्वये जनार्दन, तेची झाली गोड चिंतन आहे बघा। पूर्व पक्षी म्हणजे काय, पूर्व पक्षी म्हणजे देव प्राप्ती व्हायच्या अगोदर। आता शास्त्रामध्ये विचार सागरामध्ये पूर्व काय उत्तर काय, पहिल्यांदा शंका विचारणं आणि शंकराचं उत्तर देणं त्याला उत्तर पक्ष म्हणतात आणि शंका विचारणं त्याला पूर्व पक्ष म्हणतात। पण हा इथं अर्थ नाही। मग देव, आता हे सगळ्या उपाधी तुम्हाला सांगू, देव आणि देवी काही वेगळे नाही, ते दोन्ही एकच आहेत। देव देवी मीच पाही, हाही निश्चय त्याशी नाही, भाव ते ठाई वेगळाला धरी, हा देवी हा पांडुरंग वेगळाला। अमृतानुभवामध्ये पहिलीच वही सांगितली ज्ञानोबारानं, काय सांगितली, आईशी जे निरुपाधिके जगाची जे जनके, ती वंदिली म्या मुळके देव देवी। म्हणजे देव आणि देव काय आहेत, गोड कथा याच्यामध्ये शिव महापुराणात देव आणि देवी काय आहेत, एकच। काय झालं मंडळी, कैलास पर्वतावर माता पार्वती
आणि त्या ठिकाणी भगवान शंकर एक आसनावर बसलेले होते. गणलोक त्यांची स्तुती करू लागले आणि तितक्यामध्ये भृंगी ऋषी आले. कोणते ऋषी आले? भृंगी ऋषी. त्या ऋषींचा असं होतं, आकासाहेब ओम नमः शिवाय जप करायचा, भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं आणि त्यांना 11 प्रदक्षिणा घाला, त्यांचा नियम होता. आता महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा का घालू नये याचे एक शास्त्र आहे. आता ती पिंड असते महादेवाची आणि त्या पिंडीतून जे बाहेर पाणी येते ते पाणी नाही, ते तीर्थ असतं. म्हणजे तिथं भैरवनाथ, गणेशनाथ, कार्तिक स्वामी, अनेक संत साधू त्या ठिकाणी ते तीर्थ घ्यायला असतात. म्हणून त्यांना पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही. किती घालायची? अर्धी घालायची आणि रिटर्न गेअर पुन्हा वापस. पण ते लिंग असलं तर, जर मंदिर असलं तर पूर्ण प्रदक्षिणाला घाला हरकत नाही. आणि भगवान शंकर जर स्वयं प्रगट झाले तर मग तर चांगलंच आहे, त्यांना तर प्रदक्षिणा घालाय. भृंगी नावाचे ऋषी आले. त्यांनी पाहिलं माझा विश्वास तर फक्त भगवान शंकरावर आहे आणि बाजूला कोण बसलेली? पार्वती माता. त्यांनी काय केलं? भगवान शंकरालाच नमस्कार केला, दर्शन घेतलं, पण पार्वती माते दर्शन घेतलं. पार्वतीला वाटलं अज्ञान बालक हे, जाऊ द्या. आणि त्याने प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. पहिली प्रदक्षिणा घातली पण पार्वतीला घातली ना, एकट्या कोणाला घातली? भगवान शंकरला. दुसरी घातली, पार्वतीला वाटलं असं आहे का? पार्वती माता खेटून बसल्या, आता मधून जालाच जागा नाही असं. आता कशी घालते प्रदक्षिणाच्या? 9 प्रदक्षिणा राहिल्यात. त्या साधून सापाचं रूप घेतलं, सापाचं. आणि सापाचं रूप घेऊन पार्वती बाजूला केली आणि कोणा दर्शन घेतलं? म्हणजे असं पार्वती माता अर्धी झाली आणि भगवान शंकर अर्धे झाले. आणि अर्धा नारी नटीश्वरी आणि जो पुरुष तोची नारी, असे अर्धाले झाले. म्हणजे आता कसं घेतात प्रदक्षिणा, कशी घालतात? ते ऋषीच होते महाराज. त्यांनी भुंग्याचं रूप घेतलं. कशाचं? पार्वती मातेला कोरीत कोरीत त्यांनी प्रदक्षिणा घालायला सुरुवात. मग जगदंबा मातेला राग आला. म्हणली एकत्र असून सुद्धा हे आम्हाला वेगळं करतात, शाप दिला. म्हणली महाराज तुमच्या हातापायात बळ राहणार नाही, तुम्ही अशक्त होता. महाराज खाली पडे. ऋषी हातात बळ नाही, पायात बळ नाही. आणि मग क्षमा म्हणले, हे भवानी माता, जगदंबा माता, हे पार्वती माता, मला क्षमा करा, तुम्ही दोघं एकच आहात. आणि मग पार्वती मातेने आशीर्वाद दिला. त्यांना तिसरा पाय तयार झाला. दोन्ही पायात बळ आलं, पण तिसऱ्या पायात बळ येऊन पुन्हा त्यांनी प्रदक्षिणा घातल्या. आणि त्यांनी सांगितलं की महादेवन पार्वती वेगळे वेगळे नाहीत, तर दोन्ही काय आहेत? एकच आहेत. विठाला विठाला. हे उपाधी आहेत. बाकीच्या सगळ्या स्वरूपांना आपण सगळे एकच आहेत. ममयोंश जीवलोके जीवभूत सनातना, आपण सगळे एकच आहोत. उपाधीनं भिन्न भिन्न आहोत. पूर्व पक्षी धातू धिकारिले जन. धातू धिकारिले म्हणजे धातू म्हणजे पैसा, पैसा म्हणजे वित्तेशना. ज्यांनी वित्तेशना दूर लोटला त्यांच्याकरता देव प्रगट झाला. गोड कथा आहे, थोडी कथा लक्ष देऊन ऐका माय बाप. ज्यांनी धातू म्हणजे वित्तेशना, पैसा, सोनं ज्यांनी दूर लोटलं त्यांच्याकरता आपला जो मंदिर आहे पांडुरंग प्रगट झाला. पंढरपुरातली घटना आहे. पंढरपुरामध्ये एक साधू राहत होते. त्यांचं नाव राखा कुंभार, पत्नीचं नाव बंका आणि मुलीचं नाव वंका. राखा, बंका आणि वंका. आणि राखा कुंभाराचं काय असायचं नाना? अखंड श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 18 तास भजन करायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, प्रदक्षिणा घालायची आणि आपले कामं करायचे, गाडगे मडके करायचे, शेतात जायचं, माती आणायची, तुडवायची, गाडगे मडके विकायचे, असं त्यांचं काम. आणि भजन सतत करायचे, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री. एका दिवशी काय झालं बघा, धातू कशी धिकारतात. 200 गाडगे केले आणि 200 गाडगे केल्याच्या नंतर कुंभार मामाकडं आवा असतो. आवा कशाचा? गाडगे भाजण्याकरता आवा असतो. त्याच्यावर विस्तव असतो, त्याचा जाळ होतो आणि त्याच्यामध्ये गाडगे भाजतात. 200 गाडगे राखा कुंभाराने त्या ठिकाणी आव्यामध्ये टाकले. तिसऱ्या दिवशी तसे बाहेर निघतात गाडगे भाजून. पहिल्या दिवशी 200 गाडगे टाकले आणि दुसऱ्या दिवशी बघायला गेले. तर बघायला गेल्यानंतर मंडळी काय झालं, त्या आव्याच्या बाजूनं, त्या गाडग्याच्या बाजूनं एक मांजर म्याव म्याव करू लागली. डोळ्यातून आसरून धारा तिच्या आणि त्या आव्याकडं गाडग्याकडं उड्या मारू लागली. राखा कुंभाराला वाटलं हिचे पिले इथं कुठंतरी राहिले असतील. सगळीकडं पिले बघितले पण त्या मांजरीचे आजीमाय पिले काही सापडणं. ती मांजर त्या गाडग्याकडे उड्या मारू लागली.
आणि मग गोष्ट लक्षात आली राखा कुंभाराच्या की हिचे पिले कोणत्या तरी गाडग्यात राहिले. पांडुरंगा एवढ्या वर्ष भजन केलं, 4ला तुझं चंद्रभागे स्नान केलं देवा, हिचे जर पिले मेले तर माझ्या भजनाचा काय उपयोग आहे. मग ढसा 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 रडू लागले. तितक्यात त्यांची मुलगी आली वंका नावाची. बाबा बाबा काय झालं तुम्हाला रडायला? म्हणजे मुली माझं भजन वायाला गेलं ग. काय झालं बाबा? अरे ही मांजर गाडग्याकडे उड्या मारित आहे, कच्चा असताना हिनं कोणतरी गाडग्यात पिले ठेवले बघ, आणि न कळत आपल्याकडून ह्या आव्यामध्ये गाडगं गेलं आणि हिचे पिले मेले तर किती पाप होईल माझ्या जीवनावर. मुलीनं सांगितलं बाबा बाबा चिंता करू नका बाबा. अहो त्या भक्त प्रल्हादाने नारायण नारायण भजन केलं तर त्यांना अग्नीतून वाचवलं. पांडवांनी कृष्ण कृष्ण भजन केलं तर त्यांना लाक्षागरातून अग्नीतून कृष्णानं वाचवलं. म्हणले बाबा तुम्ही 18 तास विठ्ठल विठ्ठल भजन करतात, तुमची पिलं वाचवणार नाही का आपला विठ्ठल? महाराज डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. लेकराला जवळ घेतलं. बाई तुझा जर शब्द खरा निघाला ना पोरी तर पुन्हा प्रपंच करणार नाही, वैराग्य धारण करीन आणि अखंड पांडुरंगाचं भजन करन. माय आणि त्या ठिकाणी तितक्यात माय आली, ती सुद्धा तिथेच बसली. 3 जण विठ्ठल 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 भजन करत बसले. 48 तासानंतर तो आवाज जरा शांत झाला आणि राखा कुंभार एक एक गाडगं खाली टाकू लागले. बघता बघता सगळे गाडगे खाली टाकले आणि एकच गाडगं वरी राहिलं. आणि मंडळी राखा कुंभाराने त्या गाडग्यात डोकावून पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ढसा ढसा रडू लागले. मुलीने विचारलं बाबा बाबा मेले का हो पिले? नाही बेटा, खेळता ती पिले देरी आत, खेळता ती पिली देरी आत, कच्चा से डेरा नसे आच त्याला, नवसास पावला पांडुरंग, सर्वस्व भाजने भाजोनिया गेली, खेळता ती पिली डेरिया. बेटा साहीला साही पिले जिवंत होते मायबाप, ते डेरा खाली घेतला, ती पिले बाहेर काढले, त्या मांजरी समोर पिले टाकले. ती मांजर आपल्या पिल्यांना तोंडामध्ये घेऊन निघून गेली. राखा कुमारांनी सांगितलं बेटा पंढरपुरातल्या लोकांना बोलो, हे गाडगे वाटून टाक, मला काही नको. गाडगे वाटून टाकले, भांडे वाटून टाकले, सगळं वाटून वनामध्ये झोपडं बांधलं. श्री विठ्ठल तिघांना भजन करायचं, चंद्रभागे स्नान, वाळलेले लाकडं वेचायचे आणि आपलं पोट भरायचं आणि विठ्ठल विठ्ठल भजन करायचं. एका दिवशी राखा कुंभाराची मुलगी वंका धुणं धुवायला आली चंद्रभागेला, आणि धुणं धुत असताना नामदेवरायांची मुलगी आली आऊबाई, ती सुद्धा धुणं धुवायला. आऊ माय धुणं धुत असताना नामदेवरायांची मुलगी, नामदेवरायांच्या मुलीच्या धुण्याचं पाणी राखा कुंभाराच्या मुलीच्या अंगावर पाणी गेलं. हिनं सांगितलं वंकानं, आऊबाई असं धुण्याचं पाणी आमच्या अंगावर जमत नाही, आमचे वडील वैराग्य मूर्ती आहे. नामदेवरायांची मुलगी घरी आली. बाबा म्हणले काय? म्हणजे राखा कुंभाराची मुलगी म्हणली आम्ही लय वैराग्य मूर्ती आहे. म्हणजे आपण परीक्षा घेऊ. नामदेवराया पांडुरंगाकडे, पांडुरंगा काय नामदेवा परीक्षा घ्यायची? म्हणले कोणाची? म्हणजे त्या राखा कुंभाराची. म्हणजे लयच वैराग्य मूर्ती म्हणाले ते. पांडुरंगाने सांगितलं नामा तुम्ही जसे भक्तीचे शिरोमणी आहेत, प्रेमाचे शिरोमणी आहेत ना नामदेवराया, तसे वैराग्याचे मूर्ती माझे राखा कुंभार आहेत. म्हणजे परीक्षा घ्या. रुक्मिणी म्हणली तुम्हाला कधी भक्ताचंच खरं वाटते, मी परीक्षा घेते, चल नामदेवा. रुक्मिणी माता, नामदेव महाराज आपले नरसीचे आणि स्वतः पांडुरंग परमात्मा माग माग येऊ लागले. तर मंडळी वाळलेले लाकडं वेचू लागले राखा कुंभार. रुक्मिणी मातेनं अदृश्य रूप घेतलं, न दिसणारं रूप घेतलं, हातातलं सोन्याचं कंकण काढलं. आता राखा कुंभार ते लाकूड उचलणार, त्याच्या खाली सोनं ठेवलं.
उचलिता काष्ट देखिले कंकण दिले ते ढाकून तेची वेळा नाम. काय अभंग आहेत बघा ना. उचलल्याबरोबर लाकूड त्याच्या खाली सोन्याचं कंकण निघालं. महाराज 2 मुठी माती घेतली आणि त्याच्यावर टाकली. पाठीमागून पत्नी आली राखा कुंभार म्हणजे मला कशाला थांबले इथं. तर उकरून पाहिलं तर सोनं. तिनं टोपलं भर माती टाकली. पाठीमागून मुलगी आली म्हणजे आईनं माती कशावर टाकली. बाजूला पाहिलं तर चमचम चमचम सोनं चमकू लागलं. ढासा ढासा रडू लागली. मायाबापाला वाटलं काय झालं पोरी. म्हणजे बाबा तुम्ही इतकं भजन केलं आणि पंढरपूरची वारीने एखादं सगळी वायाला गेली तुमची काय उपयोग नाही. म्हणजे काय झालं. म्हणजे तुम्ही माती कशावर टाकली. म्हणजे सोन्यावर. म्हणजे तुम्हाला सोन्यात आणि मातीत बदल दिसलात कसा. ते तुम्हाला दोघे सारखे कसे दिसले नाही. बापानं लेकराला कडकडून मिठी मारली. बेटा लहान वयात तुझा फार मोठा अधिकार झाला बघ. आणि ढसाढसा रडू लागले. त्या क्षणाला स्वतः पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. रुक्मिणी माता प्रगट झाल्या. नामदेवराया प्रगट झाले. नामदेवरायानं दर्शन घेतलं राखा कुंभाराचं. रुक्मिणी मातेनं हात जोडले आणि राखा कुंभारानं पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगानं आलिंगन दिलं आणि पांडुरंगानं सांगितलं राखा तुझ्यासारखा सोन्याचा धिक्कार करणारा. अरे मांजरीचे पिल्ले मरू नये म्हणून असा उपवास धारण करून नामस्मरण करणारा असा भक्त पाहिला नाही. जोपर्यंत पंढरपुरात राहा तोपर्यंत राहा बाबा. आणि शेवटी माझ्या वैकुंठाला प्राप्त व्हा. बरेच वर्षे पंढरपुरात राहिले आणि शेवटी पंढरपुरातून वैकुंठाला त्या ठिकाणी पूर्ण घराणा प्राप्त झाला. कशासाठी झाला. दिसलेलं सोनं त्यांनी उचललं असतं तर भक्त राहिले नसते. सोन्यावर माती टाकली म्हणून त्यांचा जय जयकार झाला. म्हणजे पूर्व पक्षी धातू धिकारिले जन. धातू धिकारले सोनं धिकारलं. ऐकताय ना म्हणजे काय या कथा ऐकून डोळे भरून येतात. जन धिकारिले म्हणजे लोकेशना लोकांना दूर लोटलं भजन केलं. आणि खरंच लोक दूर गेल्याशिवाय भजन होत नाही महाराज. एकांतातच भजन होते. लोकांतात गप्पाच मारते माणूस. काय अभंग आहे तुकाराम महाराजांचे. एकांती रहाने विठोसाठी 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 एकांती रहाने विठोसाठी. लोकमानव मना समान मानने. लोकमानव मना समान मानने. मानवोनी पारे धरिता एकांत. मानवोनी पारे धरिता एकांत. मानवोनी पारे धरिता एकांत. मानवोनी पारे धरिता एकांत. एकांती राहणे विठोसाठी. लोकमान वमना समान मानने आणि एकांती राहणे काय. गुरुवरे शंकर महाराज म्हणतात मनोनी बरे धरिता एकांत आणि जेनेनो हे घात भजनासी.
भजन कुठं होते, ओरिजिनल तपश्चर्या कुठे होती? एकांतात शेतात गेल्या मस्त हळदीला पाणी देताना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. लोकांतात आल्या मग देवासाठी नसते, मग पाण्याला जाते बरं मग लोकांसाठी असते का नाही. म्हणून मला काय सांगायचंय की ज्यांनी धातूचा धिक्कार केला आणि ज्यांनी लोकांचा सुद्धा त्याग केला, मंडळी येणे सुखे आम्हा एकांताचा हो. म्हणून मग त्या अभंग निघाले एकांतात. कोणते अभंग निघाले? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय काय सांगू झाले काहीची पायी पुढे चाली नाही आवडीने, आनंदाचे डोई आनंद, आनंदाचे डोई आनंद, आनंद आनंद तरंग. म्हणून ज्यांनी एकांतात भजन केलं, नामस आणि एकांतात देव सगळे संकट निवारण करून टाकतो. म्हणून ज्ञानोबराय असो तुकोबराय असो भामचंद्र नका तुकाराम महाराज काय कर्मन गेलं म्हणून गेलते का? एकांतात भजन केलं. 3 डोंगरावर तुकोबरायनं भजन केलं. सावता महाराजांनी शेतामध्ये भजन केलं. मारुतराव महाराजांनी एकदा घर सोडलं, मारुतीच्या मंदिरात राहिले पण पुन्हा घरला गेले नाही. म्हणून त्यांचा जय जयकार झाला. मंडळी धातू धिकारतात कसे आपण पाहिलं. आता जनधिकारीले लोकांचा त्याग, लोकेशना दारेशना वित्तेशना पुत्रेशना लोकांचा त्याग कसा करतात सर्वांना माहिती आहे. जोग महाराज म्हणजे जेवढे कीर्तनकार तयार झाले, आता उद्याचे जे कीर्तनकार आहेत फार विद्वान आहेत. माऊली महाराज करंजीकर हा पूर्ण ग्रंथ झालेले आहेत. आणि ज्या वारकरी शिक्षण संस्था शिकलेत बालवयात विद्वान आहेत ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. म्हणजे ढोक महाराज जेवढे संदीपान जेवढे तुम्हाला विद्वान वाटतात बंडाता त्या कारण सगळे ज्यांच्या संस्थेमध्ये तयार झाले ते म्हणजे कोणते महाराज? जोग महाराज. म्हणा बरं सगळेजण जोग महाराज. वा जोग महाराज. जोग महाराजांना लोक कसे दूर लोटले. जोग महाराज कीर्तन करायचे, भजन करायचे, 12 एकर जमीन इकली, गोरगरीबाच्या लेकरांना संस्था बांधली. आणि मुंबईचे लोक आले आबा कीर्तनाची तारीख घ्यायला. सफारी गाड्या 2च होत्या महाराष्ट्रात, एक पुण्याला आणि एक मुंबईला. सफारी गाडीमध्ये त्या काळामध्ये बसून आले. महाराज जोग महाराज कुठे आहेत? म्हणजे इथंच आहे. म्हणजे जा माऊलीचं दर्शन घेऊन या. मुंबईच्या लोकांना इंद्रायणी स्नान केलं, माऊलीचं दर्शन घेतलं, फराळ केला. आणि जोग महाराज महाराज म्हणले बोला. आम्ही मुंबईहून आलोत. अच्छा सुवर्ण महोत्सव आहे. बरं जागराचं आणि काल्याचं कीर्तन पाहिजे 10 जानेवारी आणि 11 जानेवारी तुमचे 2 कीर्तन पाहिजे, घ्या लिहून. महाराज म्हणले डायरी बघू द्या. जोग महाराजांनी डायरी पाहिली. अहो म्हणले मुंबईकर मला माफ करा. काय झालं? 2 तारखा गेल्यात. कुठं? हे समोर हे बनिलेवरला वारकरी दिसायला ना, त्यांच्या गाथा ज्ञानेश्वरी सगळं पाठ आहे. त्यांची छोटीशी वाडी, त्याच गावाला काल्याचं कीर्तन जागर आहे. अहो म्हणले कुठं वाडीच्या नादी लागले, एवढी मोठी मुंबईची वाडी? नाही नाही म्हणजे ते त्यांच्याच गावाला मी जाणार. अहो महाराज द्या तारीख, 1 लाख लोक आहे तुमच्या कीर्तनाला. नाही म्हणले माफ करा, पुढच्या वर्षी बघू आपण. त्यांच्या मी अगोदर वाडीला तारीख दिली, तिथं जाणार. म्हणजे कशी तारीख देत नाहीत. मग ते सफारी गाडी घेऊन पुण्याला आले. तर जोग महाराजांचे अत्यंत जवळचे मित्र होते लोकमान्य टिळक, म्हणजे बाल गंगाधर टिळक. लोकमान्य टिळक म्हणजे लोकमान्यजी म्हणजे बोला. जोग महाराज तुमच्या जवळचे आहेत? म्हणले हो. त्यांना 2 तारखे द्यायला सांगा मुंबईला. अहो म्हणले माझे मित्र आहेत, आताच सांगतो मी त्यांना. आणा इकडे पत्र लोकमान्य टिळकांना. जोग महाराज मोठा सप्ताह आहे मुंबईला आहे, यांना 2 तारखे द्या. ते पत्र घेऊन आले. मुंबईचे लोक म्हणले जोग महाराज म्हणले तारीख देत नाहीत, धराय वाचा पत्र द्या आता तारीख. जोग महाराजांना पत्र घेतलं लोकमान्य टिळकांचं, दुमतलं, वरच्या खिशात ठेवलं. म्हणजे मुंबईकर माफ करा, तुम्हाला तारीख भेटणार नाही, जा वापस. म्हणजे तुम्ही तारीख का देत नाहीत? जोग महाराज सांगितलं आम्ही लोकमान्यांना मानत नसतो तर आम्ही देवमान्यांना मानत असतो. त्या छोट्याशा वाडीला जोग महाराज गेले पण मुंबईला गेले नाही. याला म्हणतात जनधिकारिले, धातुधिकारिले. आणि परिणाम काय झाला? सोये जनार्दन तिचे झाले. जनार्दन म्हणजे तुमच्या गावाचा दुकानदार नाही,
जनार्दन म्हणजे पांडुरंग स्वरूप झाले. कोण झाले? तुकाराम महाराज झाले. म्हणून पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन हो. आता तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला बरेच वेळ झाला आम्ही बोलवायलो, पांडुरंग कुठे ना आम्ही पांगऱ्याचे नाना तात्या आबा सगळे आम्ही तुकारामजीचे सगळे आम्ही लहान आहेत. देव तो मोठा आहे ना, पितामश जगतो एवढा प्रभू. देव तो मोठा आहे ना, आम्ही तर छोटे आहेत ना. मग आम्ही दोघं एक कसे आहेत? काय गुरु महाराजांना उदाहरण दिलं बघा. अहो जीव लहान नाही आणि देव मोठा नाही. जीव म्हणजेच देव आहे, देव म्हणजेच उपाधीचा नाश केला. दोघं जीव ब्रह्मेव ना परहा. काय शंकराचार्यांची भाषा आहे? ब्रह्म सत्य जगत मिथ्य जीव ब्रह्मेव ना परहा. तुम्ही काय साध्या महिला नाही, तुम्ही साक्षात देवी आहात आणि तुम्ही साक्षात पांडुरंग स्वरूप आहात. म्हणजे महाराज आम्हाला माहीतच नाही कशी एक आहात तुम्ही. असं आहे. आपल्या गावामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 2 पाहुणे आले. किती पाहुणे आले? 2 आले. आणि मग 2 दिवस राहिले. आणि 2 दिवस राहिल्याच्या नंतर त्या लक्ष्मीने सांगितलं, मालकीने सांगितलं, मालक उन्हाळ्याचे दिवस आहेत, हा वसमतला जा. अच्छा, आणि 2 किलो आंबे घेऊन या. मालक गेले, 2 किलो आंबे आणले. आता ते आंबे असे होते, काय काय अर्धा किलोचे होते, काय काय पाव किलोचे, काय काय छटाक छटाक आंबे होते. त्या माऊलीनं काय केलं, अर्धा किलोचे 2 आंबे घेतले आणि छटाकाचे 2 आंबे घेतले. त्याची कोय साया बाजूला काढली, मिक्सरमध्ये टाकलं आणि त्याचा रस केला. पाहुण्याला वाढला. पाहुण्यानं पहिला घास खाल्ला, गोड लागला आणि दुसरा आंबट लागला. असं झालं का? म्हणले अर्धा किलोच्या आंब्याचा रस गोड होता आणि छटाकाचा आंब्याचा रस कडू होता. असं झालं का? का झालं नाही? अर्धा किलोच्या आंब्यानं सुद्धा कोईचा आणि शाईचा काय केला? त्याग केला. आणि छटाक्याच्या आंब्यानं सुद्धा कोय आणि साय बाजूला टाकली आणि ते दोन्ही एक रूप झाले. तसं देवानं ईश्वरानं मायेचा त्याग केला आणि जीवानं अविद्येचा त्याग केला आणि मग ते दोन्ही एक स्वरूप होतात. याला म्हणतात जीव ब्रह्मेव ना परहा. कधी आता आता काल्याचं कीर्तन ऐकायचे तुम्हाला. देवानं काय सांगितलं? माझी आई तैसे पाय नाही तरी घरा जाईन, चोरून या माय नवनीता नाही. देवानं सांगितलं मी मायेला बाजूला ठेवलंय, मी एकटा आलो. तसं तुम्ही अविद्या बाजूला ठेवा, अज्ञान बाजूला ठेवा आणि माझ्या करता. पंढरपुरात जर तुम्ही दर्शनाला गेलात आबा, तर रुक्मिणी पांडुरंग संघ आहेत का? एकटा पांडुरंग उभा आहे, एकटाच आहे. रुक्मिणी कुठे आहे? पाठ लोक फोटोमध्ये काऊन एकत्र आणते त्याची त्यालाच ठाऊक. म्हणजे परब्रह्म स्वरूप असणारा देव समोर आहे आणि माया असणारी रुक्मिणी माता पाठीमाग आहे. तसं ईश्वरानं मायेचा त्याग करायचा आणि जीवानं अविद्येचा त्याग केला की दोघं एकच होणार आहे. जीव ब्रह्मेव ना पराहा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक पंढरीनाथ माऊली गणेश बोल भवानी माता जगदंबा माता हर 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 हर. खाली बसलेले मनावर सगळेजण विठोबा रखुमाई, जेठोबा रखुमाई. वा जेठोबा रखुमाई. वा मंदिराकड्याचं काय जेवण झालेलं नाही. अच्छा काय आनंद आहे महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही नामस्मरण. हे मला काय सांगायचं. देव तीही बळे धरिला सायासन करून या नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन सोये जनार्दन. तेची झाले काय काय पाहिलं आपण. बल संपादन केले एक आणि बळानं देव प्राप्त होत असतो. अनेक उदाहरण आहेत आपण अनेक बघतो आपण. जितके भक्तांना देव जवळ आला, हे कशामुळं देव जवळ आला? त्यांच्या अंतःकरणात काय होता? शबरी मातेला भेटला, सुदाम देवाला भेटला. सगळ्यांना भेटण्याचं काम रामानं केलं, कृष्णानं केलं, पांडुरंगानं केलं. एकासाठी भावनेसाठी. काय गोड प्रसंग आहे बघा रामायणातला.
ज्यावेळेस पंचवटीमध्ये सीतामाय त्या ठिकाणी हरण झालं, सीतेचं रावणानं नेलं. आता सगळ्यांना प्रश्न विचारला, म्हणले प्रभू, म्हणले काय आव तुम्हाला तर मुंगीतल्या पायामध्ये बांधलेला घुंगराचा आवाज येतो, बर, आणि तुम्हाला सगळं दिसतंय, म्हणले हा, मग तुम्हाला त्या ठिकाणी हरण सोन्याचं नसतंय हे तुम्हाला माहीत नव्हतं का? म्हणले माहीत होतं ना. मग तुम्ही त्या हरणाच्या पाठीमागं का गेले? काय एकनाथ महाराजांनी लिहिलं? एकनाथ महाराज म्हणले, रामप्रभूनं उत्तर दिलं, ते हरण सोन्याचं नाही हेही मला माहीत आहे. बर, मग का गेले? म्हणले सीता ही नंतर माझी पत्नी आहे, पहिल्यांदा ती माझी भक्त आहे, आणि भक्तानं कोणतं जरी काम सांगितलं हा तर मी काहीच बघत नाही. बाळातपण करायचे का, गौऱ्या वेचायच्या का, मिरच्या विकायच्या का, माळवं काढायचं का, नामदेवांचं झोपडं बांधायचं का, हे कधी पाहत नाही. भक्ता लळे करी प्रतिपालन आणि करी धावणे मृगा मागे. मृग म्हणजे हरणाच्या पाठीमागं का गेले? कारण माझ्या भक्तानं मला सांगितलं काम, म्हणून मी ते सोन्याचं आहे का नाही बघितलं नाही, म्हणून त्याच्या पाठीमागं गेलो. कशामुळं? माझ्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यामुळे. म्हणून देवतीही बळे धरिला सायासे करुनिया नाश उपाधीचा पूर्वपक्षी धातुधिकारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. भक्ता करता अनेक उदाहरणं आपण पाहतो. ज्या भक्तांनी जसं जसं काम सांगितलं तसं देवानं सगळे कामं केलं, पण तेवढं भजन करावं लागते. आम्ही करीत नाहीत का? हरिपाठ घ्यायला भजन करावं रामकृष्ण, आपण तेवढं करीत नाहीत ना. एक माणूस दिवसभर शेतात काम केलं आणि जाडचे जाड माणूस, 7-8 चपात्या खाणारा माणूस, लवकर जेवायला वाढ. माऊलीनं भात शिजू लागला, एक आखा तांदूळ घेतला, पोर केवढा घेतला? आखा, त्याच्या हातात दिला आणि म्हणजे खा. आता ते मला अत्यंत भूक लागली आणि म्हणजे मग हे अन्न नाही का? आता मला सांगा, तितकी भूक लागली इतक्यानं तृष्णा शांत होणार आहे का? नाही. मग आपण जे नामस्मरण करतो ते एवढं एवढं भजन केल्यामुळं एवढा देव आपल्या पाठीमागे येत नाही. मग तेवढा देव येण्याकरता तेवढं आपलं काय पाहिजे? भजन करायला पाहिजे मंडळी. म्हणून त्यांनी तसं भजन केल्यामुळे त्यांना तो प्राप्त झाला. करून या नाश उपाधीचं झालं. पूर्वपक्षी धातुधिकारी जन आणि स्वये जनार्दन तेची झालेच ना. तुकाराम महाराज शेवटला तुका विष्णू नाही दुजा एकत्र वैरेनं सुद्धा सांगितलं की तुमच्या त्यांच्यात बदल नाही. म्हणून अशा प्रकारचा स्वये जनार्दन तुकाराम. अहो एवढंच नाही, रामानं सेतू बांधलेला पाण्यामध्ये वाहून गेला, पण आमच्या तुकाराम महाराजानं अहो ज्यांचा कधीच होत नाही भंग, त्यांचंच नाव तुकाराम महाराजचे अभंग. दुभंगलेल्या समाजाला एकत्र आणण्याची ताकद कोणात असन तर ती अभंगामध्ये मंडळी. असे अभंग आहेत तुकाराम महाराजांचे. काय काय आता दुसऱ्या देशात लोक PhD करायत, नोकरी लागायत, आणि सगळे शोध आपल्या गाथा ज्ञानेश्वर लावले. आणि तसंच असते, नजदीक के आदमी स्वभाव जानते लेकिन प्रभाव नाही. कान टोचण्याकरता कोण लागते? लवार. कोण? सोनार. मला झोपले का नाही बघा, का नाही, कोण लागत असते त्याला. तसंच जवळची माणसं आपले मोठे असतात पण आपल्याला मोठे वाटत नाही. तर तसं तुकोबाराया ज्ञानोबाराया यांची कीर्ती मंडळी आता इथं नाही, सगळ्या विश्वामध्ये. आता सगळे दुसऱ्या देशातले लोक म्हणायचं आमच्या गावात 7 दिवस सप्ताह करायचा. मला एका नंबरला आपला अमेरिकेला नंबर लागणारच आहे का? तिकडे लोक वारीमध्ये आले, हरे कृष्णा हरे राम 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 हरे हरे. पहिले लोक आपले वृंदावनला जायचे, आता वृंदावनचे लोक विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम. ही ताकद काय आपल्या भजनामध्ये आहे मंडळी. या ठिकाणी कुठलं जरी संकट असलं हे सगळं निवारण करणार आपला देव आहे. आता एक प्रसिद्ध घटुश्यामजीचं त्या ठिकाणी भावगीत आहे बरं काय, मदन महाराज ऐका. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्याम अब लेने आ जा, होश लहार न जाओ, ओ श्याम आजा. 3 बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवो ना. 3 बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवो ना.
पक्षी धातुधिकारीले जन आणि स्वयजनार्दन ते म्हणजे महाराज आम्हाला सुद्धा आता पांडुरंग स्वरूपाचं आहे, आम्हाला सुद्धा विष्णू स्वरूपाचं आहे, आता आम्ही कधी होणार? तुकाराम महाराज म्हणे गडबड करू नका, तुम्ही सुद्धा पांडुरंग स्वरूप होणार आहात, पण गडबड नाही, हळूहळू त्याच मार्गाने जा, नामस्मरण करा, लोकेशना दारेसनाच्या विषयाचा त्याग करा, तुम्ही सुद्धा एक दिवस पांडुरंग स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे यासी नचले तातडी अनुभवे गोडी येईन कळो अनुभवे गोडी येईन कळो पूर्व पक्षी धात धिकारीले जन पूर्व पक्षी धात धिकारीले जन तुका म्हणे यासी न चले तातडी, म्हणजे तुम्ही सांगितलंय करावी तातडी परमार्थ असे बालासाहेब महाराज प्रपंचातून संसारातून बाहेर निघताना करावी तातडी परमार्थाची, आणि एकदा का माळ घातली नामस्मरण सुरू झालं मग तातडी करायची नाही, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एक वेळे तो मार्गाची नि बळे निश्चित टाके, इथं आल्यावर गडबड करायची नाही, समुद्रासारखं स्थिर राहायचं म्हणलं. 2च वया सांगतो, सेवा समाप्त करतो, ऐका. रान चांगलंय, बर, पाऊस चांगलं पडलाय, अच्छा, सोयाबीनचं बी चांगलंय, वा, पेरणारा सखाराम बी चांगला आहे, शबास, पण लगेच पेरल्या दुसऱ्या दिवशी लगेच काढायला येणार आहे का हो? नाही. काय ज्ञानोबारांची भाषा आहे, सुक्षेत्रानी ओलटे बीज ही पेरिले गोमटे आलोट फळ भेटे परी वेळी की गा, त्याला वेळ लागणार असेल. तसं तुम्ही माळ घातली, नामस्मरण चालू आहे, 100 कीर्तन ऐकणं सुरू आहे, हळूहळू त्या मार्गाने त्यापर्यंत तिथपर्यंत गेल्याशिवाय राहणार. आता आपल्या पांगऱ्याहून पंढरपूरला जायचं आहे, बरं, फॉर्च्युनर गाडी आहे, शबास, चांगला ड्रायव्हर आहे, वा, बसलेले मित्र आहेत, पैसेवाले आहेत, उदार आहेत, सगळं चांगलं आहे, पण तुमच्या गावात झाला रोड बी चांगला आहे, पण तिथपर्यंत त्याला वेळ लागणार आहे का नाही? जोडला मार्ग प्रांजळू मिनीला सुसंगाचा मेळू परी वाचून वेळू लागायची की गाडी चांगली पण जायला वेळ लागणार आहे, बी चांगले पण याला उशीर लागणारच आहे. तसं गळ्यात माळे नामस्मरण आहे, खरं बोलणं चालू आहे, पांडुरंग व्हायला थोडा वेळ लागणारच. तुका म्हणे यासी न चले तातडी अनुभवे गोडी येईन कळो. अशा प्रकारचं आपण चिंतन या ठिकाणी ऐकलेलं आहे. दुर्गा माताचा उत्सव चालू आहे सगळ्या महाराष्ट्रभर, भारत देशात, मग 9विध भक्तीच्या ह्या नवरात्र आपल्याला करायच्या आहेत. पण असं सगळ्यात जे संकट आहे, पावसाचं संकट, आता थोडं मला इकडे कमी दिसलं, आपल्या परभणीला जरासं इकडं थोडं पाहा. आता ज्यांनी आबा आयुष्यभर काम केलं, दुसऱ्याच्या इथं म्हशी घेतल्या, गाय घेतल्या, घर बांधलं, सगळ्या म्हशी वाहून गेल्या, घर वाहून गेलं, धान्य वाहून गेलं, त्यांचं कसं जीवनामध्ये महाराज ते मला बघितलं. मी सुभादाचे सकाळीच म्हणलं कसं, म्हणजे ताकदच होईना कीर्तन करायचं ना, असं काय गोड खाण्याचं, जे संसार उद्ध्वस्त झाले, बिचाऱ्यांची लेकरं बाळं, शेतातलं सगळं वाहून गेलं, सोपं नाही महाराज. 100 रुपये हरपले तर माणूस इकडे तिकडे 1 तास बघते, पोराला मारते, आणि एवढं वर्षभर कमवलेलं, 10 वर्ष कमवलेलं, जिथं महापूर झाले महाराज. आपल्या गंगाखेड तालुक्यात खूप गावात पाणी आहे, डोसक्याच्या वर पाणी आहे गावामध्ये, गावातली माणसं दुसरीकडे राहायला गेली. पूर्णा तालुका तर सगळा त्या ठिकाणी ना. असं संकट दूर होण्याकरता माझ्या गुरुने एक मंत्र सांगितलेला आहे शास्त्रातला, सर्वांनी असे हात जोडा आणि एकच प्रार्थना करू, पांडुरंगा, श्री विठ्ठला, महादेवा, हे संकट भारत देशातलं, महाराष्ट्र लवकर लवकर दूर व्हावं, माझा शेतकरी बांधव, माझे शेतकरी दादा सुखी व्हावे, त्यांच्या गालावर हसू यावं, हीच मी प्रार्थना करत आहे. सर्वांनी हा मंत्र माझ्या पाठीमागं म्हणायचा आहे. ओम हर ओम हर हरिः हरिः हरिचंद्रम हरिचंद्रं हनुमंतं हनुमन्तं हलायुद्धं हलायुद्धं पंचमुए पंचमे स्मरे नित्यं स्मरे नित्यं घोर संकट घोरसंकट नाशनम. नाशनं. आपल्याला 5 नावं घ्यायची बरं काय. हर म्हणजे महादेव, हरी म्हणजे विष्णू, हरिचंद्र राजा, हनुमंतराया, आणि हलायुद्ध म्हणजे बळीराम दादा.
हे 5 नावं कमीत कमी 27 वेळेस आणि जास्तीत जास्त 108 वेळा जप करा. हे संकट पावसाचं दूर झाल्याशिवाय राहणार नाही. कोणता मंत्र आहे? ओम हरः हरिः हरिश्चंद्रम हनुमंतम हलायुद्धम. 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 याचा जप करायचा. हे पावसाचं पूर्ण संकट दूर गेल्याशिवाय राहणार नाही. या मंत्राची शक्ती मंडळी या ठिकाणी सर्वांनी मंत्र म्हणायचा. हा दुर्गा महोत्सव चालू आहे. आता काय खूप बोलायचं आहे. शेतकऱ्याचं जीवन काय कानू पहिल्यापासून संकट संकट संकट. पांडुरंग आई कृपा करा. सगळे शेतकरी बांधव माझे, अहो जग सगळं चलते कोणावर? शेतकऱ्यावर चलते ना. काय खाणार आहेत तुम्ही? गहू ज्वारी पेरलीच नाही तर आपण जगणार कसे आहो? सगळं जग कशावर चलते? ते फक्त शेतकऱ्याच्या जीवावर चलते. म्हणून पांडुरंगाला, भगवान शंकरला, हरिश्चंद्र राजाला, हनुमंतरायाला आणि बळीरामदादाला विनंती आहे की लवकरात लवकर घोर संकट नाशनम, हे संकट हरवायचं काम करा. ही तुम्हाला प्रार्थना करतो. देवी मातेला प्रार्थना. देवी माता, आता जे मोठं चक्रवादळ आलं तर महाराज, हे जर चक्रवादळ आलं असतं सुभाषदाजी तर अर्धा महाराष्ट्र संपला असता. पण आपण देवी मातेची पूजा करतो म्हणून आपल्या दुर्गा मातेने ते चक्रवादळ इकडे येऊ दिलं नाही. शांत करण्याचं काम हे आमच्या देवी मातेने केलं मंडळी. ना अशी देवी मातेची कृपा, अशीच भवानीची कृपा आपल्यावर राहावी. हे सगळं संकट दूर व्हावं. अहो सगळे शेतकरी माणसं खुश असले तर आम्हाला आनंद वाटते हो. किंबहुना सर्व सुखी. तुम्ही सुखी नसले आमचं काहीच नाही. मग तसं त्याप्रमाणे सगळे सुखी व्हावेत हीच प्रार्थना देवाकडे करतो. आणि जरा तरुण बांधव जास्त आहेत या ठिकाणी म्हणून तुम्हाला एक प्रार्थना करतो. आपल्या आईमध्येच देवी बघा, आपल्या बहिणीमध्ये दुर्गा माता, आपल्या गावातल्या सर्व विद्यार्थिनीमध्येच सरस्वती माता बघा. आपल्याला काहीच कमी पडणार नाही. आपल्या मायबापाला सुद्धा त्या ठिकाणी एकच विनंती आहे, वृद्धाश्रम निघणं हे देशाचं दूषण आहे, भूषण नाही. म्हणून आपण रोज मायबापाला एक मोबाईल घेऊन द्या 1200-1500 रुपयाचा. आणि कुठं वसमतला गेलात, हॅलो आई तुला काय आणायचं? बाबा गोळ्या संपल्या का? काय आणायचं तुम्हाला? काय आणायचं? काय एखादी पडसा खोकला ताप आली का? एखादी गोळी आणू का? एखादं औषध आणू का? आई तुला येताना काय आणायचं आहे? एवढा रोज एक फोन करा, एवढीच विनंती आहे. एक छोटे 2 शब्द नवीन आहेत, एवढे लक्ष देऊ नये का? ज्याच्या जीवनात माय नाही बाप नाही. माझा मित्र आहे मुंबईला, मला महाराज माझ्यासमोर 10-10 हजार रुपयाचं रोज मी जेवतो म्हणला चांगल्या चांगल्या हॉटेलला. पण माझ्या बापाचा फोन याचा, काय रे खाली का भाकर? काय होती भाजी? आणि मला महाराज माझी आई राहील नाही ना, आता वडील राहणे. आमची आई म्हणायची आरोतर बोलायचे, काय झाले का रे आंघोळ? कसं काय बरं चाललंय का? आणि मला महाराज सगळे लोक साहेब साहेब मला करतात. कितीतरी लाख रुपये कोटी रुपये माझे जमा आहेत. पण भाकर खाल्ले का विचारणारा बाप राहिला नाही आणि आरोतर बोलणारी माय राहिली नाही. मला रोज फोनवर बोलायचे 1-1 मिनटं. आता ते त्यांना 50 लाखाचा फोन देईन मी महाराज, पण कुठे आता आहे कुठे माझे बाप? म्हणून आपल्या सर्व विनंती आहे माझ्या तरुण बांधवांना, 1 मिनटं आपल्या आईवडिलांना फोनवर बोला. ज्याच्या जीवनात आई नाही, ऐका. वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे 2. वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे 2. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. बापावानी छत्र छाया नाही आई वाणी माया. बापावानी छत्र छाया नाही आई वाणी माया. स्वर्ग अवघा असतो दादा, हे समजून त्यांच्या पाया. त्यांच्या नंतर काळजी आपुली हो, त्यांच्या नंतर काळजी आपुली सांगा करणार कोण. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन.
प्रत्येकाच्या विषयात नसतो आई वडिलांचा फोन. मंडळी, जोपर्यंत आई बाप तोपर्यंत हॅलो आरं तुरं बोलणारे, 2-4 शिवाय देणारे. मग बाप तर मला रोज 2 शिवाय देतेच. पण जे खमंगपणा आहे, जे आनंद वाटते ना, हे म्हणतात महाराज मला महाराज बाप्पा मी इकडे महाराज घरीत आपलं बरेच दिले आणि आनंद वाटते. आणि ते गेल्यानंतर मग काय हो, केवढ्याचा फोन आणि काय नाही, कुठं बोलणार आहे आपण, दुसऱ्याला बोलतो आपण 10-10 तास, पण इकडं कधी बोलणं होणार आहे. म्हणून वसमतला गेलात, कुठं गावाला गेलात, 1 मिनटं आई आलो बरं काय, पोहोचलो बरं काय, आता जेवण केलं पाहुण्याचे, असं बोला. हे समाधान झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची ही कीर्ती सगळीकडे पसरल्याशिवाय राहणार नाही. ज्या एका 34 किलो माणसाच्या वजनाच्या माणसानं ही कीर्ती सगळीकडं कमवली आहे का नाही. आणि जरांगे पाटील सर्वांना माहितीच आहे, इस दुनिया में अनेक लोग हैं, रूप उनके सुहाने हैं, पर हम सब जरांगे पाटील के दीवाने हैं. या ठिकाणी त्यांनी हातात सत्याचा हातामध्ये विडा उचलला आणि ते पार केला. ना सगळे जिल्हा, असा कोणताच जिल्हा नाही की ते बॅनर नाहीत आणि घरात फोटो नाही. एक शेतकऱ्याचं लेकरू 2 एकर रान विकलं समाजासाठी. हो, काय 3 मुली आहेत त्यांना, 1 मुलगा आहे. आता सुद्धा त्यांची पत्नी कापूस शेताला जाते, सोयाबीन, आई सुद्धा कामाला जाते, बाप सुद्धा त्या ठिकाणी रोजानं कामाला जातो. घरचा विचार न करता केला भोगवटा आम्हा लागी. त्यांनी त्यांनी उपवास केले. एकादशीला 15 केळं खाऊन, दही खाऊन, अर्धा किलो साबुदाणा खाऊन, रात्री 12 वाजता आम्ही म्हणतो मग हो द्यायचे का पोहे, इतकं खाऊन. आणि इतक्या दिवस उपवास राहणं बापाची पेंड आणि सोपं आहे का. हे कॉफी करायला, ॲक्टिंग करायला जमत नाही हो, त्याला जातीवंतच माणूस पाहिजे. नाही म्हणजे मग ते सारखं आमचं नाव होईल. मग 2 दिवस उपाशी राहायला जमते का. मग वडापाव खाईन, कुठं काय, माती खाईन, दगड खा, हे जमत असते. अहो त्याला तेच ध्येय लागते. म्हणून मी सांगतो, जिओ ऐसे की सबके मन में जिंदा रहो. जिओ, जगणं कसं असावं मुलांनो, जिओ ऐसे कि सबके मन में जिंदा रहो और मरो ऐसे कि तुम इतिहास में जिंदा रहो. या ठिकाणी जगतानाही सर्वांच्या मनात तुमचं घर पाहिजे आणि मेल्याच्या नंतर सुद्धा तुमचं इतिहासात नाव पाहिजे. याला म्हणतात जगणं आणि याला म्हणतात मरणं. म्हणून त्यांनी हे सर्व केलेलं आहे. आणि बघा ना किती गोरगरिबाचे फायदे झालेत. कुणबी प्रमाणपत्र करायला 42 लाख रुपये लागतात. किती लागतात? 42 लाख रुपये देऊन सुद्धा कुणबी प्रमाणपत्र भेटत नाही. पण त्यांनी स्वतः उपवास केले. प्राणाला काय शब्द आहेत महाराज. आलो तर पत्नीचा आणि गेलो तर समाजाचा. याला खूप करावं लागते. बोलणं सोपं असते. त्याला त्यांनी केलं आणि सर्व आज बरेच जण, लाखो मुलं नोकरी लागली, हजारो जणांचा फायदा झाला. असं त्यांना सुद्धा धन्यवाद. काय खूप त्यांच्याबद्दल बोलण्याकरता आहे, पण आता आपली वेळ झालेली आहे का नाही. तलवार की ताकत धार में होती है. हो, पुलिस की ताकत स्टार में होती है. हो, पैसों की ताकत, आमिरों की ताकत कार में होती है. और सकल समाज मराठा को आरक्षण देने की ताकत सिर्फ जरांगे पाटील के परिवार में होती है. अनेक दिवस गेले पण हे कोणी करू शकलं नाही. पण ती एकमेव ताकद म्हणून जरांगे पाटलाकडे होती आणि ते करून दाखवलं. हे आम्हाला स्वाभिमानाची गोष्ट आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्यांचे उपकार फेडणार नाहीत. आमच्या मुलांना, मुलींना, नातवांना सांगतो की असा इतिहास घडवणारे जरांगे पाटील होते. त्यांना कधी तुम्ही विसरू नका. आणि लोक सुद्धा विसरत नसतात. म्हणून हीच प्रार्थना त्यांना आपण हृदयात ठेवावं. विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठा हा 16 उत्सव, दुर्गा मातेचा उत्सव या ठिकाणी खूप आनंदानं होत आहे. माझीही वेळ झालेली आहे. सर्वांनी एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर